शहरातील औद्योगिक वसाहतींना भुयारी गटार योजना राबवण्याचा मोठा निर्णय। मूलभूत सुविधा, वीज प्रश्न आदी मुद्द्यांवरून निमा येथील झूमची बैठक गाजली। नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतींना भुयारी गटार योजना राबविण्यास गती देण्यासह मूलभूत सुविधा, विजेचा प्रश्न आदी मुद्द्यांवरून जिल्हा उद्योग मित्र झूमची बैठक गाजली। अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जलज शर्मा होते। दीर्घकाळ रेंगाळलेला एसटीपी प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत हेच बैठकीचे खरे फलित म्हणावे लागेल, असे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले। बैठकीत एकूण 78 विषय ठेवण्यात आले होते। पैकी दीर्घकाळापासून वारंवार येणारे 46 विषय निकाली लागले आहेत, तर उर्वरित 26 विषय डिसेंबरपर्यंत मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नहार यांनी सांगितले। निमाच्या पुढाकाराने झालेल्या या झूम बैठकीच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निमा अध्यक्ष आशिष नहार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनवणे, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, राजेंद्र अहिले, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक चकोर आदी होते। झूमची बैठक सातत्याने लांबते, त्यामुळे आहेत ते प्रश्न तसेच कायम राहतात आणि त्यामुळेच उद्योजकांच्या सर्व प्रश्नांचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपसमित्या स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला, त्याच्या दृश्य परिणामामुळेच बहुसंख्य विषयांचे लवकर निराकरण होण्यास मदत झाल्याचे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी अभिमानाने नमूद करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले। या बैठकीत निमा आणि आयमातर्फे मांडण्यात आलेल्या 299 कोटी खर्चाचा सातपूर येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा DPR 6 महिन्यात तयार होईल। कुंभमेळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस बैठकीत व्यक्त झाला। शिलापूर येथे साकारलेल्या CPRI लॅबच्या कनेक्टिव्हिटीसाठी रस्ता तयार करून दिल्याबद्दल सर्वांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद CEOंचे आभार मानले। औद्योगिक वसाहतीतील मूलभूत सुविधा व रस्त्यांसाठी DPDCतून राखीव निधी मिळवण्याचा प्रयत्न करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले। सिन्नर शिर्डी रस्ता हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेस आला असता त्याबाबत संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवले। शिंदे आणि सिन्नर टोल नाक्यावरील कारभारावरही बैठकीत अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। ओझर व दिंडोरी पोलीस ठाण्याचे विभाजन करून आणखी पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचे SP बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। निफाड तालुक्यातील डायपोर्ट प्रकल्पासाठी टेंडरिंगची प्रक्रिया सुरू झाली असून भूसंपादन किंवा लँडची कोणतीही अडचण नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। नाशिक येथे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्रासाठी 94 एकर जागा संपादित झाली आहे। PPP मॉडेलद्वारे उपक्रम राबवला जाईल, असे नहार यांनी निदर्शनास आणले। दिवाळीपर्यंत याचा DPR तयार होईल, असे यावेळी सांगण्यात आले। पंजरापूरची जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा चर्चेस असता या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल पाठवण्यात आल्याचे MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी निदर्शनास आणले। सिन्नर MIDCचे घनकचरा व्यवस्थापनासह विविध मुद्दे चर्चेस ठेवण्यात आले होते। नामकरण आवारे, सुधीर बडगुजर, सचिन कंकरेज, किरण खाबिया यांनी चर्चेत सहभाग घेतला। संबंधितांनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी दिले। सिन्नरमधील विजेचा तसेच सबस्टेशनच्या मुद्द्यावरूनही बैठकीत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले। याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी दिले। राजाराम सांगळे, रवींद्र झोपे, नितीन आव्हाड, राजेंद्र कोठावदे, नानासाहेब देवरे, सोनल दगडे, अमित कुलकर्णी आदींनी प्रश्न उपस्थित केले। MIDCतील प्लॉटच्या मुद्द्यावरूनही उद्योजक आक्रमक दिसले। त्याचबरोबर प्लॉट नंबर 28 MIDC प्लॅटेड बिल्डिंग समस्यांबाबत निमाचे मिलिंद राजपूत व नितीन आव्हाड यांनी निमाच्या पुढाकाराने शासनाकडून प्लॉट नंबर 28 साठी मंजूर केलेल्या 2.5 कोटी रुपयांची निविदा काढून लवकरात लवकर मंजूर करून येथील समस्यांची लवकरात लवकर सोडवणूक करावी, हा मुद्दा मांडला। याबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा यांनी MIDCच्या संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचना केल्या। बैठकीस निमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, कैलास पाटील, राजेंद्र कोठावदे, हेमंत खोंड, आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ, भावेश मानेक, मिलिंद राजपूत, नानासाहेब देवरे, अखिल राठी, प्रवीण वाबडे, SK नायर, श्रीकांत पाटील, गोविंद बोरसे, अनिल मंत्री, संदीप देवरे, सचिन कंकरेज यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक आशिष नहार यांनी केले, त्यात त्यांनी उद्योजकांच्या विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला। मुख्यालयाने आम्हाला परवाच त्या संदर्भात गाईडलाईन दिलेली आहे, तर आम्ही ते गाईडलाईननुसार आम्ही ती आपल्याला कारवाई करणार। लिगलने त्यांनी साहजिक तरतूद आमच्या MIDC पॉलिसीमध्ये नाही आहे, त्यांनी 15 1 रुपयात नाममात्र स्वरूपात ते करून घ्यायचं असं आमच्या लिगल टीमने कालच आम्हाला तिथं मागलं। आम्ही लवकर 8 ते 10 दिवसाचा विषय मागला।
येस येस पुढच्या जून पर्यंत झालेलं असंच म्हटलं 3 महिन्यात प्लॉट होऊन जाईल. आता तुम्ही 15 दिवस म्हणता, आम्ही 1 महिना थांबतो, येस काय अजून 15 दिवस घेतो. म्हणजे सबस्टॅन्शियल जागा व्हायलाच पाहिजे. सर पुढच्या झूम मिटिंगच्या आधी तिथं सबस्टेशन तयार झालेलं असेल का? दोघं जण समोर आहे, कारण काय तिथं कनेक्शन भरपूर डिमांड आहे आणि आपण त्यांना देऊ शकत नाहीये. ही भरपूर लाजेची बाब आहे. लोक एक्सपान्शन करू इच्छित पण पॉवरमुळे प्रकल्प पडलेला होत नाही आहे. आमच्या पुढच्या जून पर्यंत सबस्टेशन उभं राहील का? दोघांनी आम्हाला गाव क्लिअर करा. माझ्या 4 एकरचा जो विषय आहे उद्याच आमच्या अधिकारी त्या ठिकाणी हो. शेतकऱ्याला हो नाही त्यांनी ते आम्हाला सर्टिफिकेट प्रिंट करून द्यायचं होतं, तर आम्ही कालच आमच्या दिलं दोषी मॅडम त्यांनी तिथे आम्हाला पाठवलं. आता मी सगळे काय म्हणतो सांग 300 चौरस मीटरचं आहे ते 300 कुठे यामध्ये तो ब्रिडचा विषय होता तो झाला क्लिअर का तिथे. मग त्यांनी सर ते 15 भाऊमध्ये तेच आम्हाला लिगलने आम्हाला तेच गाईड केलं परवा, आणि 15 भाऊमध्ये आम्ही ते 1 रुपया दराने तिथेच घेण्यापेक्षा त्यांच्याकडून ते ब्रिड मोफत द्यायला तयार कोणी ही झेरी तिकडून ते द्यायला तयार आहे सर. आवड नाव शेतकरी ते सर जवळजवळ 8-9 महिन्यापासून आहे झाला. आम्ही आमचे पदाधिकारी रावसाहेब आम्ही स्वतः तिथे एमआरडीच्या हेड ऑफिसला जाऊन आम्ही तो क्लिअर केला आहे. लवकर आम्ही ते उद्या म्हणजे 8-10 दिवसात होऊन येस येस आमच्या लेवलला होते. आपण 3 महिना घेतो. प्रवीण 1.5 महिना साहेब तर झालंच पाहिजे. कमिशनचे अधिकारी पण इथं आहे, त्यांनी पण ते म्हणावं घ्यावं, तुम्ही पण म्हणावं घ्यावं. येस येस कारण आम्हाला तिथे खरंच उद्योग विस्तार साहेबांकडे जातो सबस्टेशनचं काम पुढे चालू करणार. येस येस सर. पुढचा विषय आहे सर सबस्टेशनचं काम तर लगेच सुरू होऊ शकणार नाही, परंतु आता आपले जे सबस्टेशन तिथं अस्तित्वात आहेत त्या दोन्ही सबस्टेशनमध्ये आपण कॅपॅसिटी ॲडिशन करतोय. ती कामं ऑलरेडी अलॉट झालेली आहे, एका ठिकाणी टेंडरही झालेलं आहे. त्यामुळे तिथं जर मागणी असतील तर कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता दोघांनाही सूचना दिल्यात की तिथले ज्या मंजुरी असतील ती मंजुरी करून द्या. कारण एक्झिस्टिंग याच्यामध्ये आम्ही सध्या कॅपॅसिटी वाढवतोय. डिमांड आहे पण लोड नसल्यामुळे दिला जात नाही आहे. ते लोडबद्दलच बोलतोय आपण. जसं आशेवाडी वाडीवऱ्याचा विषय घेतला तसेच माळेगाव आणि सिन्नर दोन्ही सबस्टेशनमध्ये आपण कॅपॅसिटी वाढवतोय तिथे. त्यामुळे तिथं आपल्याला सध्याचे लोड द्यायला अडचण येणार नाही. तुम्ही त्यांना अधिकाऱ्यांना येस सांगितण्यासाठी त्यांना तुम्ही सांगून द्या, उद्या आम्ही अर्ज करतो, जर नाही दिला लोट तर मग काय करायचं? डायरेक्ट म्हणता आमच्याकडे लोट शिल्लक नाहीये. नाही ते काही ठिकाणी जरी कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, आम्ही तुम्हाला देऊ त्याच्या मंजुरी. हा ठीक आहे, ऑर्डर देऊन टाका त्यांना. सर प्रकरण पेंडिंग आहे तुमच्याकडे एक्सटेन्शनसाठी? कितीचं प्रकरण पेंडिंग आहे ना सर? डेटा आहे त्यांच्याकडे? नाही ठीक आहे, आपण जसं मागच्या वेळेस चर्चा केली तसं तुम्ही या आपण ती चर्चा करून त्याच्यामध्ये वे आउट करू आपण. येस सर त्याच्यात आहे ना नाही प्रश्न पेंडिंग राहणार नाही. त्याच्यामध्ये मला जे आहे की तिथं सबस्टेशन नवीन आपलं सबस्टेशन मंजूर आहे का तिथं सध्या? नाही, ते मला मंजुरी घ्यावी लागेल असं नाही. हां सर एक्झिस्टिंग जे आहे ना 25 नाही सिच्युएशनमध्ये बदल होईल कारण कॅपॅसिटी वाढवतोय एक्झिस्टिंगला. सर आमचं रिक्वायरमेंट आहे ना 5 एमएचा काढून तिथे 10चा बसवायचा आणि ॲडिशनल 10चा असे 15 एमएचे रिक्वायरमेंट. होय ते दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आहेत कन्सिडरेशनमध्ये. एकाचे टेंडरही झालेलं आहे आणि दुसरं आपण त्या दोन्हीही कामं आपल्या ह्याच्यामध्ये सुरू होणार आहे. तर त्याच्यामुळं आपण जशा मागच्या वेळेस मिटिंग केल्या आहे तशी आपण सिन्नरसाठीची मिटिंग घेऊन आपण ते वे आउट करू. त्यामध्ये डेडलाईन सर आपण मिटिंगला तर या आपण त्याच्यामध्ये जेवढे कनेक्शन्स असतील आणि आपण देऊ शकतो तेवढे सगळे कनेक्शन देऊ. नाही हे जे 5 ते 10 आणि प्रत्येक 10 ॲडिशनल त्याचा डेडलाईन 10चं नाही झालं तरी आपण ॲडिशनल माझ्याकडे 5 MVAचे ट्रान्सफॉर्मर अवेलेबल आहे. जसं आपण मागच्या वेळेस मुंबईच्या मीटिंगमध्ये परमिशन घेतली तशी परमिशन घेऊन ते काम करू शकतो. आपलं आता जे सर थँक्यू कलेक्टर साहेब, तुम्ही जी कमिटी केलेली आहे
त्या कमिटीमुळे आम्ही दर महिन्याला भेटतो आणि बरेचसे प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह झालेले आहेत. सगळ्यात पहिले तुमचे आभार साहेब. आणि आपले लटपटे सर जे आहे ना ते पॉझिटिव्हली सर प्रयत्न आमचे सॉल्व्ह करताय. त्यामुळे आज यादी जरी मोठी असली तरी याच्यावर बोलायसारखं काय नाही आहे. त्यामुळे पहिला मुद्दा जो आला त्याच्यावरच जरा कम्प्लीट करून दिलं. सर त्याचं डेडलाईन फक्त ते 5 युनिट दान. नाही, असं डेडलाईन तुम्हाला सांगता येणार नाही. ऑफिसला या, आपण चौकशी करू. सॉरी, 15 दिवसापूर्वी 10 MVA ट्रान्सफॉर्मर सिग्नलसाठी निघाला होता असं आम्हाला सांगितलं. नाही, त्याच्यामध्ये थोडंसं डायव्हर्ट केला असा. डायव्हर्ट नाही केला, दुसऱ्या ठिकाणी लावला होता. डायव्हर्ट नाही केला. तो आशिवाडीसाठीच आला होता. यांना माहिती आहे, मुंबईच्या मीटिंगमध्ये तसं ठरलं होतं. परंतु माझा प्रस्ताव थोडा वेगळा होता. पण त्या ऐनवेळेस त्याला मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नाही. पण तुमचाही प्रश्न सुटेल. जसे 2 प्रश्न सुटले, बाकीच्या काही ठिकाणी कामं केलेली आहेत, तसे तुमचे प्रश्न सुटतील, नक्की सुटतील. सर थोडं पुढचा विषय आहे. येस, पुढचा विषय जोटो ऑपरेशन. स्टार न्यूज नाशिकसाठी नानासाहेब देवरे.